Good morning, student. Our next topic is air pollution. What do you mean by air pollution? Air pollution म्हणजे काय? हवेचे प्रदूषण. हवेचे एअर मीन्स हवा आणि पोल्युशन मीन्स प्रदूषण. आता बघा इथे डेफिनेशन एअर पोल्युशनची. एअर पोल्युशन इज अ मिक्सचर ऑफ सॉलिड पार्टिकल्स अँड गॅसेस इन द एअर. एअर पोल्युशन हे काय असतं एअर पोल्युशनमध्ये? मिक्सचर्स ऑफ सॉलिड पार्टिकल्स अँड गॅसेस इन द एअर. एअरमध्ये वेगवेगळे गॅसेस असतात. मागच्या टॉपिकमध्ये आपण शिकलो एअरमध्ये वेगवेगळे गॅसेस असतात. मग त्या गॅसेसचं मिक्सचर आणि सॉलिड पार्टिकलचं मिक्सचर हे सगळं जेव्हा एकत्र कंबाईन होतं तेव्हा काय होत असतं? एअर पोल्युटेड होत असते. नेक्स्ट, व्हॉट इज द सिमिलॅरिटीज इन 3 पिक्चर्स बिलो. बघा इथे 3 पिक्चर्स दिलेले आहेत. एक एअर पोल्युशन कशामुळे होतं हे 3 पिक्चर्स. एक फॅक्टरीच्या चिमणीमधनं निघणारं जो स्मोक आहे तो स्मोक, नंतर गाड्यांच्या वाहनांमधनं निघणारा जो धूर आहे त्याच्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन मोठ्या प्रमाणात होतं. नंतर समजा एखाद्या ठिकाणी आग लागली, त्या आगीचा जो धूर असतो त्याच्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन होत असतो. बघा ह्या पिक्चरमध्ये काय तुम्हाला सिमिलॅरिटीज बघायला मिळते का? प्रत्येक ठिकाणी काय दिसतंय? स्मोक दिसत आहेत. जास्त प्रमाणात हवेमध्ये काय मिक्स झालेले दिसतात? स्मोकिंग पार्टिकल्स. ऑल दी अबो पिक्चर शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. मग ह्या पिक्चरमधनं काय दिसतं? वेगवेगळ्या एजन्सीमधनं लार्ज स्केलमध्ये स्मोक काय होत असतो? बाहेर पडत असतो. अँड धिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर. आणि हा जो धूर असतो, हा जो स्मोक असतो तो डायरेक्टली ॲटमॉस्फिअरमध्ये काय होत असतो? मिक्स होत असतो. डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. हा जो काही स्मोक आहे तो डायरेक्टली मिक्स होतो वातावरणामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये, अँड डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. आणि ह्या स्मोकमुळे एअरचं बॅलन्स काय होतं? डिस्टर्ब होतं. त्यालाच काय म्हणतात? एअर पोल्युशन. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स इन व्हेकल्स अँड इन बिग इंडस्ट्रीज अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स लाईक वूड अँड कोल. बघा म्हणजे काही हे हार्मफुल गॅसेस असतात ते मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमधनं हे जास्त प्रमाणात फ्युएल आणि व्हेकलचा यूज केला जातो आणि ह्याच्यामधनं जास्त प्रमाणात हार्मफुल गॅसेस हे एअरमध्ये मिक्स होत असतात. अँड ॲज अ रिझल्ट त्याच्यामुळे काय होतं? एअर पोल्युशन दिवसेंदिवस डे बाय डे काय होत चाललं? इन्क्रीजिंग होत चाललेलं आहे. मग कुठले कुठले हार्मफुल सबस्टन्स रिलीज होत असतात जेव्हा फ्युएलचं कंबशन होतं? फ्युएल मीन्स काय? इंधन. बघा कुठले कुठले गॅसेस जे हार्मफुल सबस्टन्स आहे ते रिलीज होतात? नायट्रोजन डायऑक्साईड, नंतर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट. हे सगळे जे हार्मफुल सबस्टन्स आहे, हार्मफुल सबस्टन्स हवेमध्ये मिक्स झाल्यानंतर जास्त प्रमाणात काय होत असतं? एअर पोल्युशन होत असतं. आता नेक्स्ट टॉपिक बघा काय आहे आपला? ओझोन लेयर. ओझोन लेयर ही ओझोनची जी लेयर आहे त्याला अजून दुसरं नेम काय आहे? द प्रोटेक्टिव्ह शेल. बघा डायरेक्टली सनकडनं रिसीव्ह होणारे जे सनरेज असतात ते डायरेक्टली अर्थवर पडले तर काय होतं? काय होईल? अर्थवर असणाऱ्या जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते लिव्हिंग थिंग्सला ते हार्मफुल असतात. मग त्याच्यामुळे ॲटमॉस्फिअरमध्ये जो एक पार्ट असतो, ती एक जी लेयर असते त्याला काय म्हणतात? ओझोन लेयर. ओझोन लेयर म्हणजेच त्याचं फॉर्म्युला काय? O3. आणि हा लोअर पार्ट आहे कुठला? स्ट्रॅपोस्पियर ह्या लेअरमधला लोअर पार्ट आहे. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. आणि ओझोन गॅसचा डायरेक्ट लिव्हिंग थिंग्स अर्थवर सर्वाईव्ह करत असतात त्याचा डायरेक्टली यूज होत नसतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स. मग ओझोनची लेअर ही लिव्हिंग थिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. धिस लेअर ऑफ ओझोन ॲट ए हाय ॲटिट्यूड अराउंड द अर्थ. आणि पृथ्वीभोवती ही जी लेअर आहे ओझोनची ती हाय ॲटिट्यूडमध्ये आहे. आणि द अल्ट्राव्हायलेट रेज म्हणजे सूर्यापासून येणारे जे अतिनील किरणं असतात, अल्ट्राव्हायलेट रेज जे असतात ते खूप हार्मफुल असतात लिव्हिंग थिंगसाठी. मग हे ओझोन गॅस काय करत असतो? ह्या रेजला काय करत असतो? स्वतःकडे ॲब्झॉर्ब करत असतो, अट्रॅक्ट करत असतो. आणि त्याच्यामुळे काय होत असतं? आपल्या अर्थवर जे असणारे लिव्हिंग थिंग्स आहे त्याचं प्रोटेक्शन होऊ शकतं. मग हळूहळू ह्याच्यामध्ये ओझोनची जी लेअर आहे तीसुद्धा हळूहळू काय होत चालली आहे? विरळ होत चालली. बिकॉज ओझोन लेअर इज डिस्ट्रॉय इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराईड ऑर द क्लोरोफ्लोकार्बन्स यूज इन एअर कंडिशनर अँड रेफ्रिजरेटर मिक्स विथ द एअर. ओझोनची लेअर हळूहळू डिस्ट्रॉय होत चालली, कमी कमी होत चालली आहे बिकॉज ऑफ जे रेफ्रिजरेटरमध्ये क्लोरोफ्लोकार्बन्स किंवा कार्बन टेट्राक्लोराईड असतात त्या रेफ्रिजरेटर किंवा एअर कंडिशनरमध्ये ते
हवेमध्ये मिक्स होतं आणि त्याचा परिणाम हा ओझोनच्या लेअरवर होत असतो. त्याच्यामुळे दिवसेंदिवस ओझोनची लेअर ही काय होत चालली, कमी कमी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे ओझोन लेअरचं प्रोटेक्शन करणंसुद्धा आपल्या हातात आहे. बघा इथे एक डायग्राम आहे. ओझोन लेअर इथे ब्ल्यू स्ट्रक्चरमध्ये दिसतंय, ओझोन लेअर आहे. त्याच्या आतमध्ये दिसतंय जरा रेडिश पिंक कलरमध्ये ते ओझोनची लेअर आहे. आणि ती लेअर काय करत असते, डायरेक्ट अर्थ, ग्रीन कलरची अर्थ आहे बरोबर. अर्थवर येणारे जे सनरेज असतात त्याला ती ॲब्झॉर्ब करत असते. त्याच्यामुळे अर्थवर असणारे लिव्हिंग थिंग्स काय होऊ शकतात, व्यवस्थित सर्वाईव्ह होऊ शकतात, स्वतःला सर्वाईव्ह करू शकतात. मग ओझोन 16 सप्टेंबर हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो पूर्ण जगामध्ये. कारण की ओझोन प्रोटेक्शन डे हा सेलिब्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. हळूहळू ओझोनची लेयर ही काय होत चालली आहे, कमी कमी होत चाललेली आहे. अंडरस्टँड. येस, 16 सप्टेंबर लक्षात ठेवायचा कुठला डे म्हणून सेलिब्रेशन केलं जातं, ओझोन प्रोटेक्शन डे. नेक्स्ट, आता हे झालं आपलं एअर, जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्याच्यापैकी एअरचा पार्ट इथे संपलेला आहे. नेक्स्ट पार्ट कुठला आहे, वॉटर. कुठला, वॉटर. आता वॉटर सगळ्यांना तर माहीतच आहे, पाणी हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इव्हन अ सिंगल डे विदाऊट वॉटर. आपण एक दिवससुद्धा विदाऊट वॉटर राहू शकत नाही. वी नीड टू ड्रिंक 3 to 4 liters ऑफ वॉटर एव्हरी डे. पिण्यासाठी आपल्याला दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी लागतं. वेगवेगळे जे बॉडीचे फंक्शन असतात ते सगळे बॉडीचे फंक्शन असतील, घरामध्ये जी काही कामं असतील, हे सगळं पाण्यामुळेच होत असतात. त्याच्यामुळे एकही दिवस आपण वॉटरशिवाय जगू शकत नाही. बघा, वी सी दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे वॉटर हे खूप महत्त्वाचं आहे. इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर, इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म. वी हॅव लर्न अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर इन द प्रिव्हियस स्लाइड. बघा, जेव्हा हायड्रोजन गॅस बर्न होत असतो, वॉटरचा फॉर्म्युला काय, H2O म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे काय, ऑक्सिजन. म्हणजे जेव्हा हायड्रोजन गॅस बर्न होतो एअरमध्ये, जेव्हा मिक्स होतो आणि कंबाईन कोणासोबत होत असतो, ऑक्सिजनसोबत, आणि मग तेव्हा काय तयार होत असतं, वॉटर तयार होत असतं. ह्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण बघितल्या आहे. वॉटर कलर असतो का, नो, वॉटर इज ए कलरलेस. अजून स्मेल असतो का वॉटरला, नो, वॉटर इज स्मेललेस, बरोबर. त्याचप्रमाणे वॉटरला कुठला आकार असतो का, नाही. दे टेक द शेप ऑफ कंटेनर. वॉटर हा नेहमी काय करत असतो, एक ज्या भांड्यात टाकू त्या भांड्याचा शेप त्याला येत असतो, त्याला स्वतःचा आकार असतो का, नाही. ह्या सगळ्या काय त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नेक्स्ट, नेचरमध्ये बघा, वॉटर ऑकर्स इन 3 states. पाणी हे नेचरमध्ये आपल्याला 3 स्टेट्समध्ये बघायला मिळतं. 3 स्टेट तर तुम्हाला माहितीच आहे, कुठल्या कुठल्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, बरोबर. सॉलिडमध्ये सुद्धा म्हणजे बर्फ, आईस क्यूब जे असेल ते सॉलिड आहे. नंतर वॉटर हे जे आहे आपण पितो ते लिक्विड, आणि गॅसेस म्हणजे जेव्हा पाणी उकळून आणि त्या पाण्याच्या जेव्हा वाफा बाहेर पडतात तेव्हा ते कुठल्या स्टेटमध्ये असतं, गॅसेस स्टेटमध्ये असतं. म्हणून वॉटरला काय म्हणतात, युनिव्हर्सल सॉल्वंट. कारण की पाण्यामध्ये बरेच सबस्टन्स काय होतात, डिझॉल्व्ह होऊ शकतात. द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द सॅप इन प्लांट्स कंटेन्स अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. प्राण्यांच्या ब्लडमध्ये आणि प्लांटचे जे सॅप असतात त्याच्यामध्ये जास्त प्रपोर्शनमध्ये काय असतं, वॉटर असतं. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाईव्ह विदाऊट वॉटर. कुठलीच लिव्हिंग थिंग पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्याच्यामुळे वॉटरला काय म्हणतात, वॉटर इज ए लाईफ. बघा, इथे एक डायग्राम दिली. या डायग्राममध्ये वॉटरचं डिस्ट्रीब्युशन अर्थवर कसं झालं आहे ते दाखवलेलं आहे. बघा, सगळं ब्ल्यू स्ट्रक्चरमध्ये जे दिसतं आहे, ब्ल्यू कलरमध्ये, ते सगळं कुठलं पाणी आहे, सीज अँड ओशियन. कुठलं, सी आणि ओशियन, समुद्र आणि महासागरामध्ये. त्याचप्रमाणे रेड ह्याच्यामध्ये दिसतं आहे ते पाणी कुठलं आहे, बघा, ग्राउंड वॉटर म्हणजे ग्राउंडच्या खालचं वॉटर. त्याचप्रमाणे आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. आणि जे थोडंसं ग्रीनिश कलरमध्ये दिसतंय बघा, ते पिण्याचं पाणी आहे. म्हणजे ते पाणी आपण ड्रिंकिंगसाठी यूज करू शकतो. अशा पद्धतीने वॉटरचं डिस्ट्रीब्युशन केलं आहे. इथं शेजारी एक चार्ट दिलेला आहे, वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ. हा जो चार्ट आहे याच्यामध्ये दिसते बघा, सी आणि ओशियनमध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज वॉटर आहे, 97%. त्याचप्रमाणे नंतर जे ग्राउंड वॉटर आहे किंवा वॉटर हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जे आहे त्याचं प्रमाण किती आहे, 2.7%. आणि बघा इथं लक्ष द्या व्यवस्थित, का पिण्यासाठी ड्रिंकिंग वॉटर जे रोजचं रोज आपण फ्रेश वॉटर पितो त्याचं पर्सेंटेज बघा किती कमी, फक्त 0.3.
एवढं आपण पृथ्वीवर पिण्यासाठी पाण्याचं प्रमाण आहे. समजलं. वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी. आपण सगळंच पाणी यूज करू शकत नाही पिण्यासाठी, कारण की सी वॉटर हे कसं असतं, सॉल्टी असतं. अँड सम वॉटर इज इन फ्रोझन स्टेट. आणि काही काही पाणी हे जमिनीच्या खाली असते. कुठल्या स्टेटमध्ये असतं, फ्रोझन स्टेटमध्ये असते. अँड व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी खूप स्मॉल क्वांटिटी, बघा 0.3% एवढंच अवेलेबल वॉटर आहे पिण्यासाठी. आणि लिव्हिंग थिंग त्याच्यावर काय करतात, जगू शकतात. नंतर बघा पुढचं काय आहे, वेगवेगळे इथे दिलेले आहे वॉटरची युजेस ऑफ वॉटरचा युजेस बऱ्याच कामासाठी केलं जातं. फॉर बाथिंग हे तर तुम्हाला माहीतच आहे, बरोबर. फॉर वॉशिंग क्लोथ्स, वेगवेगळ्या खूप ट्री प्लांटेशन बऱ्याच ह्याच्यासाठी वॉटरचा यूज केला जातो. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. आपल्यासारखेच अदर लिव्हिंग थिंग्स पाण्याचा यूज करतात का? करतात. काही लिव्हिंग थिंग्स करतात. झाडांना पाण्याची गरज असते, ॲनिमल्सला सुद्धा पाण्याची गरज असते, बरोबर की नाही. आपण वॉटर सायकलसुद्धा तुम्हाला माहिती आहे. फोर्थ फिफ्थ स्टँडर्डमध्ये वॉटर सायकल तुम्ही शिकले. मग वॉटर वेपर्स जे फॉर्म होत असतात ओशियनमधलं, म्हणून ओशियन हा काय आहे, मेन सोर्स ऑफ वॉटर आहे. वॉटर सायकलचा मेन सोर्स काय आहे, ओशियन. कारण की समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ती वाफ हवेमध्ये मिक्स होते, त्याचे ढग तयार होतात आणि त्या ढगांपासून काय होत असतं, पाऊस पडत असतो. म्हणून त्या ढगांचं रूपांतर कशात होतं, रेनमध्ये होतं. आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा पावसाचं पाणी कसं असतं, एकदम फ्रेश असतं. कसं असतं, फ्रेश असतं. अँड वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच ॲज स्ट्रीम. वॉटर हे वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेसपासून आपल्याला भेटत असतं. फॉर एक्झाम्पल स्ट्रीम असेल, रिवर असेल, पॉन्ड्स, स्प्रिंग, हे सगळे. आणि डिग वेल्स अँड बोर वेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. जमिनीखाली जे पाणी असतं ते पाणी आपल्याला कशापासून मिळत असतं, डिग वेल्स आणि बोरवेल्समधनं. अँड अपार्ट फ्रॉम दिस मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बर्न्स अँड डॅम्स ऑफ व्हेरियस साईज ॲट रिव्हर्स. आणि याच्या व्यतिरिक्त मॅननी काय केलं आहे, बऱ्याच साईड जे असतात व्हेरियस साईजेसचे डॅम्स किंवा बर्न्स हे नदीच्या काठी तयार केलेले असतात. ड्यू टू द अनकंट्रोल युजेस ऑफ वॉटर फॉर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. दिवसेंदिवस पॉप्युलेशन वाढत चालली, त्याच्यामुळे पाण्याचा वापरसुद्धा जास्त प्रमाणात होतो आहे. फॉर इंडस्ट्री पर्पज, त्याचप्रमाणे फार्मिंगसाठी, बरोबर. इट इज नाव इन शॉर्ट सप्लाय. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाणसुद्धा दिवसेंदिवस कसं होत चाललं आहे, कमी होत चालले. वॉटर स्कॅरिसिटी हॅज बिकम ए सिरियस प्रॉब्लेम. वॉटर स्कॅरिसिटी, पाण्याची कमतरता हा काय होतो, दिवसेंदिवस सिरियस प्रॉब्लेम होत चाललेला आहे. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, वॉटर हे कसं यूज केलं पाहिजे, काळजीपूर्वक. अंडरस्टँड. त्याचप्रमाणे कुठंही पाणी साठवून ठेवलं पाहिजे, जिथे आपल्याला शक्य होईल तिथं. रियूज वॉटर व्हेअरएव्हर पॉसिबल. रिमेंबर स्टोअर वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. पाण्याचा रियूजसुद्धा केला पाहिजे. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? येस, थँक्यू.